आज आपण काळ्या मसाल्याची शेवग्याची शेंगा करणार आहोत. चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करू. गावाकडे गेलो होतो त्यावेळेस मला शेवग्याच्या शेंगा दिल्या. गावातल्या शेंगा म्हटल्यावर काय बघायलाच नको ना. चव तर इतकी टेस्ट लागते की बघायला नको. कारण की काही पण आपण विकत घेतो तर याची टेस्ट लागत नाही. कारण की त्यांनी खूप दिवस अगोदर 2 दिवस अगोदर तोडून आणलेले असतात. लगेच तोडल्या, लगेच केल्या तर चव तर खूपच भारी लागते. मी एक कांदा घेतलेला आहे तो उभा कट करा. लसूण, अद्रक या प्रमाणात घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण खोबरं उभं काप करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ह्या शेंगा सोलायच्या आहेत आणि एवढीच मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे पूर्णपणे आपण काळे करून घेऊ म्हणजे भाजून घेऊ. अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्या, शेंगदाणे भाजून घ्या. आता हे मी दोन्ही पण पहिल्यांदा मिक्सरला लावणार आहे. शेंगदाणे आणि खोबरं तोपर्यंत कांदा काळा होऊन जाईल आणि त्याच्यामध्येच थोडासा काळा कांदा झाला की त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकून घ्या आणि मस्तपैकी परतून घ्या आणि मसाल्यामध्ये जेव्हा वाटतात त्यावेळेस कोथिंबीर वाटून घ्या. अशा पद्धतीने बघा हे वाटण तयार होतं. मस्त झालं ना. चला तर मग आपण फोडणी देऊ. कढई ठेवलेली आहे. तेल जरा थोडंसं जास्त घ्या. तरी बिरी आली की खूपच मस्त लागते. आता मसाला मस्तपैकी फ्राय करून घ्या. थोडंसं लो फ्लेम करा कारण की मसाला आपण भाजून घेतलेला आहे. याच्यामध्ये आता आपण लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि हळद टाकलेली ते मस्तपैकी मिक्स करा आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा टाकून घ्या. शेवग्याच्या शेंगा पण मस्तपैकी परतून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाल्याचं राहतच ना, तर त्याच्यामध्ये पाणी टाकून मिसळून घेतलेलं आहे आणि थोडं अजून मी पाणी टाकलेलं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि उकळी आली की मंद गॅस करायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवून बघा किती मस्तपैकी 15-20 मिनिटात तर शेंगा शिजून निघतात. असं एका हाताने आपण पाहिलं ना, तर अशा शेंगा शिजून निघलेल्या दिसतात. आता लो फ्लेमवर चालू होतं म्हणून कडेला तरी गेलेली. आपण गॅस बंद करून आपण 5 मिनिटांनी परत एकदा पाहू मस्तपैकी तरी आलेली दिसेल. गॅस लो फ्लेमवर असल्यामुळे तरी खूप कडेला येऊन राहिलेली आहे. ज्यावेळेस मी गॅस बंद करेल आणि 5 मिनिटं स्थिर राहिलं की अशी झकास तरी दिसेल. खूपच सुंदर तरी आलेली आहे ना. हॉटेलमध्ये अशा पद्धतीने भेटती भाजी बघा आणि त्याची लेंथ बघा, त्याचं स्ट्रक्चर बघा. अशा पद्धतीने तुम्ही रस्सा तयार करू शकता. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तुम्ही भाकरी, चपाती, राईस याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. चला तर मग जेवणाची वेळ झालेली आहे. आता मी जेवण वाढून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असतं तर सबस्क्राईब करा. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बेल आयकॉनवर क्लिक करण्याचे विसरू नका म्हणजे माझ्या रोजच्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुम्हाला कळत कळत राहतील. आणि माझ्या चॅनलला तुम्ही खूप प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. अशी प्लेट भरलेली पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटले असेल ना. भेटू आपण उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.